आयडिया व्हिडिओ अंगणवाडीतील मुलांच्या मातांसाठी। नमस्कार। या वर्षीच्या माता गटाच्या पहिल्या मीटिंग मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे। गेल्या वर्षी आपण सर्वांनी आयडिया व्हिडिओच्या माध्यमातून अनेक नवीन गोष्टी पाहिल्या, समजून घेतल्या आणि आपल्या मुलांसोबत प्रत्यक्ष करून बघितल्या। या प्रयत्नांमुळे मुलांच्या शिक्षणात सकारात्मक बदल दिसून आले। हे तुमच्या मेहनतीचे फळ आहे। तुमच्या सक्रिय सहभागाबद्दल सर्व मातांचे खूप खूप अभिनंदन। यावर्षीही आपण माता गट एकत्र येणार आहोत, नव्या उमेदीने, नव्या कल्पनांसह, नवीन भरारी मारायला। चला तर मग आपण कामाला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपल्या गटात आलेल्या नवीन मातांचे हार्दिक स्वागत करूया। जर आपला गट नवीन असेल तर त्याला एक सुंदर अर्थपूर्ण नाव देऊया, जे आपल्या गटाची एक खास ओळख निर्माण करेल। चला आता काही गोष्टी समजून घेऊया। आपल्याला माहितीच आहे की आपल्या मुलांच्या शिक्षणाला गती मिळावी यासाठी अंगणवाडीत शासनातर्फे आधारशिला अभ्यासक्रम राबविला जात आहे। या अभ्यासक्रमाअंतर्गत अंगणवाडीची शिक्षिका मुलांसोबत खेळाच्या माध्यमातून शैक्षणिक उपक्रम राबवत आहेत। आपणही या उपक्रमातील क्रियाकृती साप्ताहिक माता गटाच्या मीटिंग मध्ये आयडिया व्हिडिओच्या मदतीने समजून घेऊया आणि त्या घरी मुलांसोबत करून बघूया। यामुळे अंगणवाडी आणि घरी दोन्हीकडेही मुलांचा सर्वांगीण विकास साधता येईल। चला तर मग एकत्र येऊन हसत खेळत शिकवण्याच्या प्रवासात या वर्षी पुन्हा नव्या जोमाने सुरुवात करूया। चला अंगणवाडीत सहभागी होऊया। नमस्कार। आम्हाला सांगताना आनंद होत आहे की तुमची मुले आता अंगणवाडीत जात आहेत। हे पाहणे गरजेचे आहे की आता तुमचे मूल न रडता अंगणवाडीतील इतर मुलांसोबत खेळत वेळ घालवेल। तसेच पालक या नात्याने आपल्याला हे पाहायला हवे की अंगणवाडी सेविकांना मुलांसोबत क्रियाकृती करताना मदतीची गरज आहे का। तुमच्या लहानपणीचे अंगणवाडी बालवाडीचे चांगले अनुभव तुमच्या मुलांना अवश्य सांगा। असे केल्याने मुलांच्या मनातून अंगणवाडीची भीती दूर होईल आणि त्यांची अंगणवाडी बालवाडीत जाण्याची आवड वाढेल। मुलांची झोपण्याची आणि उठण्याची वेळ निश्चित करा। असे केल्याने मुलाला कमी झोपेमुळे अस्वस्थ वाटणार नाही। मुलांना ठराविक वेळेत शौचास जाण्याची सवय लावा, जेणेकरून इतर मुलांसमोर त्यांची खिल्ली उडवली जाऊ नये। मुलांना त्यांच्या स्वतःच्या स्वच्छतेबद्दल माहिती द्या आणि त्यांना चांगल्या सवयींबद्दल सांगा, जसे की दररोज दात घासणे, अंघोळ करणे आणि स्वच्छ कपडे घालणे, जेवणापूर्वी आणि नंतर हात स्वच्छ करणे इत्यादी। मोठ्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करण्याची मुलांना सवय लावा। तसेच समवयस्क मुलांसोबत एकत्र राहणे, भांडणे न करणे, वस्तू खेळणी योग्य ठिकाणी ठेवणे इत्यादी। चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्शाची माहिती हळूहळू मुलांना देण्यास सुरुवात करा। मुलाला कोणत्याही गोष्टीची ॲलर्जी असल्यास किंवा कोणताही आजार असल्यास त्याची माहिती अंगणवाडी सेविकेला नक्कीच द्या। या व्हिडिओचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो ते सर्व मातांनी गटात सांगा। आशा आहे की तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती समजली असेल। अशीच नवीन माहिती घेऊन पुन्हा भेटू। तोपर्यंत स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या। धन्यवाद।